आज आपण ऑफिसमध्ये काम करताना वेळ वाचवणारी एक ट्रिक शिकणार आहोत, ती म्हणजे हायपरलिंक. तर माझ्याकडे ह्या काही शीट्स आहेत. मला अशा जर आपल्याकडे भरपूर शीट असतील, काही काही वेळा काम करताना असे होते की आपल्याकडे 10-12 इथे शीट असतात, पण आपल्याला पहिल्या शीटवरून डायरेक्ट 10व्या शीटवरती जायचं असेल तर आपल्याला ती शोधावी लागते किंवा ह्या एक 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 करत आपण जाण्यामध्ये खूप वेळ जातो. त्यावेळी आपण हायपरलिंकचा वापर करतो. हायपरलिंक म्हणजे कसे वापरतात ते मी तुम्हाला इथे दाखवणार आहे. पहिल्यांदा हायपरलिंक म्हणजे काय ते समजून घेऊया. जसं वेबसाईटचा एक लिंक असते, त्या लिंकवरती आपण जर असं क्लिक केलं डायरेक्ट आपण त्या वेबसाईटवर जाऊन पोहोचतो. त्याच प्रकारे हायपरलिंक ही एक लिंक आहे, तिथे आपण क्लिक केल्यावर डायरेक्ट आपण त्या लिंक शीट वरती जाऊन पोहोचू. यामध्ये आपण एखादी शीट लिंक करू शकतो, एखादं वर्कबुक लिंक करू शकतो किंवा वेबसाईट वर लिंक करू शकतो. तर आता हे मी काही इंडेक्स हा लिहून घेतलाय. माझ्याकडे ज्या शीट आहेत त्यांचा मी इंडेक्स लिहून घेतला आहे, तुम्हाला हे समजावे यासाठी लिहून घेतलेला आहे. या माझ्याकडे 3 शीट आहेत, कंपनी नेम, स्टुडंट आणि स्टेट. तर मला ही मेन शीट आहे. ह्या मेन शीटवरून मला स्टुडंटच्या इथे जायचं आहे, स्टुडंट वाल्या शीट मध्ये जायचं आहे. तर मी काय करणार, स्टुडंटला सिलेक्ट करायचं, राईट क्लिक करायचं, लिंक आलेला आहे. लिंक मध्ये इथे बघा आपण काय लिंक करू शकतो कोणाशी, एक्झिस्टिंग फाईल और वेब पेज, म्हणजे ही जी काही फाईल आहे किंवा तिच्याशी किंवा वेब पेजशी. प्लेस इन दिस डॉक्युमेंट, या डॉक्युमेंट मध्येच क्लिक करू शकतो. म्हणजे समजा हे नाशिक इथे लिहिलंय आणि इथे जर काही लिहिलं असेल तर मला इथल्या इथे सुद्धा मी लिंक करू शकते, म्हणजे मी इथून डायरेक्ट इथे क्रिएट न्यू डॉक्युमेंट्स, नवीन डॉक्युमेंट्स. ईमेल ऍड्रेस, एखादा ईमेल ऍड्रेस असेल, समजा इथे ईमेल ऍड्रेस लिहिला आहे तर मी डायरेक्ट त्या लिंकला क्लिक केल्यावर ईमेल ऍड्रेसला जाऊ शकतो. या लोकांशी आपण लिंक करू शकतो. लुक इन कशामध्ये बघायचं आहे मला, ह्या करंट फोल्डर मध्ये आहे का, ब्राउज पेजेस म्हणजे जे दुसरं आपलं डॉक्युमेंट सी ड्राईव्ह, डी ड्राईव्ह वगैरे, रिसेंट फाईल किंवा रिसेंट ज्या काही फाईल ओपन केल्या आहेत त्याच्यामधून बघायचं आहे का, असा तो विचारतो. तर आपल्याला आता काय करायचंय, एक्झिस्टिंग फाईल और पेज हे ह्याच फाईल मध्ये, हे बघा ह्या फाईल मध्ये पण ही शीट वेगळी आहे, त्यामुळे ह्याच फाईल मध्ये आहे. करंट फोल्डर हे फोल्डर एकच आहे. आता इथे बुकमार्क मध्ये जायचं आहे. बुकमार्क म्हणजे समजा एखादा आपण बुक आहे, त्या बुक मध्ये वेगवेगळे पेजेस आहेत. आता हे समजा हे बुकच आहे, त्या बुक मध्ये पेज नंबर 1, पेज नंबर 2, पेज नंबर 3 असे आहे समजा. तर हे बुकमार्क आहे. ते बुकमार्क आपण ओपन केल्यावर त्या शीट मध्ये काय काय आहे हे पूर्ण डिटेल आलेलं आहे इथे. तर याच्यामध्ये काय आहे, कंपनी आहे, स्टुडंट ही शीट आहे, स्टेट ही शीट आहे. तर आपण त्या स्टुडंट या शीटची आपल्याला लिंक करायचं आहे. त्यामुळे आपण इथे क्लिक केलं आहे, इकडे येऊन ओके करायचं. आता मी स्टुडंटच्या इथे क्लिक केलं, डायरेक्ट हा स्टुडंट वाल्या शीट मध्ये गेला. आता मला स्टुडंट ह्या शीट वरून जर मला होम पेज वर यायचं आहे, म्हणजे कंपनी ह्या शीट वर यायचं आहे, तर मी ते कसे करणार बघा. मी आता स्टुडंट ह्या शीट वरती एक हे लिहून घेते, नाव लिहून घेते, बॅक टू होम करून. बॅक टू होम, आता ह्या बॅक टू होमला इकडे शिफ्ट करते मी. तर ह्या बॅक टू होम मध्ये मी जाऊन परत इथे लिंक करणार आहे आणि लिंक केल्यावरती लिंक एक्झिस्टिंग पेजेस आहे, माझे करंट फोल्डर आहे, बुकमार्क मध्ये जाऊन मला कोणाची करायचं आहे इथे लिंक आहे ना, कंपनीशी करायचं आहे, म्हणजे जे मेन पेज आहे त्याच्याशी. त्यामुळे त्याला इथे क्लिक केलेलं आहे, ओके केलं आहे. इथे मेन पेजवर जे आहे इन्सर्ट हायपरलिंक मध्ये ओके केलं आहे. आता बॅक टू होम केल्यावर इथे आलं. आता मला स्टेट वरती करायचंय, स्टेटला जाऊन मी इथे राईट क्लिक करणार आहे, लिंक करणार आहे. लिंक केल्यावर मला एक्झिस्टिंग फाईल मध्ये करायचंय, करंट फोल्डर मध्येच लिंक करायचं आहे. हायपरलिंक ही माझी एक्सेल शीट आहे. बुकमार्क कोणता आहे, स्टुडंट शी मला करायचं आहे. आता हे हायपरलिंक स्टेटशी करायचं आहे, हायपरलिंक ओके केलेलं आहे, इथे ओके. आता इथे स्टेट वरती हायपरलिंक झालेलं आहे. जर मी इथे स्टेट वरती क्लिक केलं, जर मला आता इथे परत आपल्याला एक बॅक टू होम यायचं आहे,
तर मी इथे स्लाईड वरती जाऊन बॅक टू होम लिहून घेत आहे. इथे आता राईट क्लिक केलं आहे, लिंक आलं. लिंक आल्यावरती मला आता समजा इथे स्टुडंट ह्या शीट वरती मला जायचं आहे, तर मी या स्टुडंट ह्या शीट वरती जाऊन इथे ओके करते, इथे ओके करते. आता हे स्टुडंट ह्या शीट वरती जाणार, हे बघा स्टुडंट ह्या शीट वरती, आणि स्टुडंट वरून परत एक कंपनीवाल्या शीट वरती मी येऊ शकतो. अशा प्रकारे जर तुम्ही या हायपरलिंकचा यूज केलात आणि खूप शीट असेल, खूप डेटा असेल, सुद्धा MIS चा डेटा असेल किंवा आपला बॅलन्स शीट वाला डेटा असेल, एखादा तो करताना आलेला डेटा असेल रिकन्सिलेशनचा, तर तुम्ही ह्या हायपरलिंकचा उपयोग करून खूप वेळ वाचवू शकता. अशाच नवीन एक्सेल ट्रिक्ससाठी माझ्या एक्सेल ज्ञान मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत माझा व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा. आणि पुढचा व्हिडिओ कोणता पाहिजे ते नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा. थँक्यू.